जगराहाटीला सामोरं जात असताना मनात दडून राहिलेल्या भावनांना वाट करून देण्याची वेळ कधीतरी येतेच। अशा वेळी सर्जनाला शब्दांची जोड लागते आणि कवितेची निर्मिती होते। गेली अनेक वर्ष माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या योगेश पावलेंच्या मनातले काही म्यानातले या काव्यसंग्रहाचं नुकतंच झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या हस्ते प्रकाशन झालं। अनेक संवेदनशील विषय आपल्यासमोर येतात, ते आपल्याला अंतर्मुख करून जातात आणि कुठेतरी या अंतर्मुख करून जाणाऱ्या विषयांचं प्रकटीकरण या कवितांच्या रूपात होतं। म्हणूनच या कवितांमध्ये तुम्हाला इतकी विविधता दिसून येते। म्हणजे अगदी प्रेमापासून पर्यावरणापर्यंत, समाज संस्कृतीपासून ते मानवी मूल्य आणि मूल्यांचा जागर करण्यापर्यंत, किंवा शेतकऱ्यापासून ते कष्टकरी वर्गाच्या नियमित येणाऱ्या विविध अडचणींपर्यंत असे अनेक विषय या कवितांमध्ये आलेले आहेत। या कविता अत्यंत सहजपणे स्फुरलेल्या आहेत आणि नात्यांमधली, भावनांमधली गुंतागुंत ही अतिशय उत्कटतेनं ती सहजपणे व्यक्त होताना मला याच्यात दिसते। एकाच वेळी त्यांच्या कवितेला एक प्रकारचं असं सामर्थ्य लावलेलं आहे की जीवनातल्या सुखदुःखांकडे ते तितक्याच अलिप्तपणे आणि तितक्याच उत्कटतेनं एकाच वेळी पाहू शकतात। हे एक निसर्ग दत्त अशा स्वरूपाची देणगी त्यांच्या लेखणीला लाभलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।